यातील ते जहाज सुरक्षितपणे पोहोचले मुंबईत. आमदार प्रतापदादा अडसड यांनी केले विधिमंडळात कर्मचाऱ्यांचं कौतुक. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धादरम्यान सौदी अरेबियातील कच्चे तेल वाहून नेणारे एक मोठे जहाज सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाले. या जहाजावरती कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसाविषयी विधिमंडळात आमदार प्रतापदादा अडसड यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं व विधिमंडळातील सर्व सदस्यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन करावे अशी विनंती केली. लायबेरियाचा ध्वज असलेला तेल टँकर शेनलॉंग सुएझ मॅक्स सुमारे 1,35,335 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन सौदी अरेबियाहून निघाला. हे जहाज अँथेक्स आधारित डायनाकॉम टँकर्स मॅनेजमेंटद्वारे चालवले जाते. सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीत आणि युद्धजन्य पार्श्वभूमीवर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले तेलवाहू जहाज सुरक्षितपणे आपल्या देशात पोहोचले आहे. संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडस, शौर्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवत परिस्थितीचं उत्तम व्यवस्थापन केलं आणि जहाज सुरक्षितपणे भारतात आणले. या धाडसी कार्याबद्दल जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वात प्रथम आमदार प्रतापदादा अडसड यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात आपल्या मांडलेल्या विषयातून अभिनंदन केलं. देशाच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी नेहमी ठाम व दूरदर्शी निर्णय घेणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त केले. दरम्यान माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रवीण दटके यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या विचाराला पाठिंबा देत अनुमोदन दिले. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी अनिल शर्मा, धामणगाव रेल्वे. जहाज आलेला आहे आणि त्या जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसानं हे काम केलं. त्यामध्ये वेगळ्या देशाचे झेंडे लावून त्यावर हल्ला होऊ नये याची काळजी घेऊन हे जहाज आपल्या देशात पुन्हा दाखल झालेलं आहे. मी त्या जहाजातल्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि आपल्या केंद्र सरकारचं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. 1,35,000 टन सुरक्षितरित्या आपल्या देशात हे जहाज आलेलं आहे. आखाती देशांना याची सगळी झळ बसली असताना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जहाज त्या कर्मचाऱ्यांनी आणि आपल्या सरकारनं त्यांना सक्षम पाठिंबा दिला. मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेष करून त्या कर्मचाऱ्यांचं आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व सभागृहाने सुद्धा त्यांचं अभिनंदन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, सन्माननीय प्रताप अडसड यांनी ही माहिती जी दिली ती महत्त्वाची आहे. कारण नसताना जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर शंका उपस्थित करत, संदिग्धता निर्माण करत, विरोधाला विरोध म्हणून आपल्या देशाच्या योग्य नियोजनाला सुद्धा पाठिंबा न देता त्या नियोजनाच्या बाबतीमध्ये लोकमानसामध्ये भ्रम निर्माण